आपण या व्हिडिओमध्ये टी भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील बघा, सगळे पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल आणि टी संदर्भामध्ये सगळे अपडेट पाहिजे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण स्पेशल टी भरती 2026 साठी एक IMPSचा WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्यावरती फक्त तुम्हाला महत्त्वाचीच माहिती मिळेल. त्यामुळे त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेलीच आहे, पहा. सर्वप्रथम ते काम करून घ्या मित्रांनो, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. या व्हिडिओला नक्की एक लाईक करा, पहा. लाईक केलं कळतं माझी मेहनत 100% काम करते. चला आपण आता प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न मित्रांनो, प्रगतीच्या स्वरूपामध्ये होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजेच काय? तर मित्रांनो, प्रगतीच्या स्वरूपामध्ये होणाऱ्या बदलाची प्रक्रिया म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी विकास होय. पहा, लक्षात ठेवायचंय विकास. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या टिंब जोड्या असतात. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 23 जोड्या असतात. किती असतात? 23 जोड्या असतात, पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, जेव्हा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं विद्यार्थ्यांनी चूक उत्तर दिले असतात, तुम्ही काय कराल? तर विचारलेल्या प्रश्नाचं चूक उत्तर दिलं तर आपण बघा त्याला दुसरा प्रश्न विचाराल, ज्यामुळे विद्यार्थ्याला आपले उत्तर चुकीचे होते याची जाणीव होईल. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे, पहा. नेक्स्ट पहा, एक शिक्षक म्हणून तुम्ही वर्गात मागच्या बाकावर बसून आपापसात बोलणाऱ्या विद्यार्थ्यासोबत कसे वागाल? तर कसं वागाल तुम्ही? तर मित्रांनो, त्याला लक्ष देण्याचे कारण विचाराल. नाही त्याला जाऊन तुम्ही बदाडणार का नाही? त्याला लक्ष न देण्याचं कारण, का लक्ष देत नाही बाबा तू, सांग असं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एक चिंतनशील शिक्षक वर्गात असे वातावरण निर्माण करतो की ज्यामुळे विद्यार्थी, तर मित्रांनो विद्यार्थी काय होईल? शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये परस्पर आंतरक्रियेस काय होईल? प्रोत्साहन मिळेल. पुढचा प्रश्न मित्रांनो, समन्वित शिक्षणाचे यश हे टिंब आधारित असतं. समन्वित शिक्षणाचे यश हे कसं आधारित असतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पाठ्यपुस्तकाची उत्कृष्टता याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल, पहा. विद्यालयामधून विद्यार्थ्याच्या पळून जाण्याचं कारण सांगा. तर पळून जाण्याचं कारण मित्रांनो, समस्या प्राप्ती शिक्षकांची अभिवृत्ती याचं बरोबर उत्तर आहे, पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, फलक लेखन करताना वर्गामध्ये अधिक महत्त्वपूर्ण बाब कोणती? तर फलक लेखन करताना चांगले अक्षर याचं योग्य उत्तर आहे, पहा. काय? चांगले अक्षर. पुढचा प्रश्न मित्रांनो, डिस्लेक्सिया टिंबशी संबंधित आहे. तर मित्रांनो हे कशाशी संबंधित आहे? वाचन विचार याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 वाचन विचार. खालीलपैकी काय अध्यापन कौशल्यांशी संबंधित आहे? काय हे अध्यापन कौशल्यांशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, फलक लिखाण करणे, प्रश्नांना सोडवणे आणि प्रश्न विचारणे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे, पहा. 5व्या वर्गामधील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि उत्तम वाचन चाचणी देण्यासाठी तयार करण्यासाठी शिक्षकांना सर्वोत्तम सल्ला दिला जातो की? बघा, सर्वोत्तम सल्ला दिला जातो की याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक, तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक याचं योग्य उत्तर होईल 4. बघा, परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणे त्यासारख्या प्रश्नांचा सराव करून घ्यावा याचं योग्य उत्तर, पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, सामान्य परिपक्वतेच्या पूर्वी प्रशिक्षित करणे हे साधारणपणे मित्रांनो याचं काय, पहा, लाभदायक असेल की धोकादायक असेल हे प्रशिक्षणामध्ये वापरलेल्या प्रणालीवर अवलंबून असतं, पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंब पूर्ततेकरिता स्वतःला विविध परिस्थितीशी जुळून घेणे म्हणजे समायोजन होय. तर पहा याचं योग्य उत्तर काय होईल? पहा, गरजांच्या पूर्ततेकरता स्वतःला विविध परिस्थितीशी जुळून घेणे म्हणजे समायोजन होय. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2005 मध्ये परीक्षेशी संबंधित कोणत्या सुधारणा सुचवल्या आहेत? तर कोणत्या सुधारणा सुचवल्या आहेत? तर इयत्ता 10वीची परीक्षा ऐच्छिक असावी याचं योग्य उत्तर आहे, पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, एका शालेय मुलीने आपल्या कोटला फरशीवर फेकण्याची सवय लावली आहे, पहा. आपल्या कोटला फेकण्याची सवय लावली आहे. तिच्या आईने तिला खोलीबाहेर जाऊन कोट खुंटीला अडकवण्याचे सांगितले. मुलीने पुढच्या वेळी घरात प्रवेश करताना कोट हातात घेऊन कपाटात जाऊन खुंटीवर अडकवला. हे कशाचं उदाहरण आहे? तर हे मित्रांनो शृंखलात्मक अध्ययन याचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, टिंब म्हणजे अभिवृत्ती वय. काय, पहा, टिंब म्हणजे अभिवृत्ती वय. तर एक भावनात्मक प्रवृत्ती जी अनुभवांशी संघटित होऊन मनोवैज्ञानिक बाबींबाबत आपली सकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपामध्ये प्रक्रिया व्यक्त करते म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे, पहा.
आपल्याकडे या ठिकाणी वेळ आहे पहा अभ्यासाला. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केलेल्या आहेत पहा, फक्त ₹399 ला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा, ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत महा TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही पहा. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेले आहेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल. आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. शालेय गणवेशाच्या माध्यमामधून टिंबटिंब या मूल्याची जपवणूक होते. तर मित्रांनो कशाची जपवणूक होते? तर ऑप्शन क्रमांक 3 समता. लक्षात ठेवा समता याचं योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो जर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कृतीपलीकडची गोष्ट विद्यार्थ्यास करावास लावली तर मित्रांनो कृतीपलीकडची जर गोष्ट लावली तर विद्यार्थ्यांमध्ये निराशा, तणाव आणि चिंताग्रस्तपणा येईल. हे याचं योग्य उत्तर पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अध्यापन कौशल्यामध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. तर अध्यापन कौशल्यामध्ये कशाचा समावेश होतो? वर्ग व्यवस्थापन कौशल्य, संप्रेषण कौशल्य आणि कथन कौशल्य म्हणजे वरील सर्व याचं योग्य उत्तर पहा. खालीलपैकी कोणत्या पद्धतीच्या वापरातून विद्यार्थ्याकडे सहकार्याची भावना निर्माण करता येईल? तर प्रकल्प याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्रकल्प. शिक्षणाने व्यक्तींचा सर्वांगीण विकास साधला जातो, पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र फक्त टिंबटिंबचाच विचार केला जातो. तर बौद्धिक विकासाचाच या ठिकाणी विचार केला जातो. याचे बरोबर उत्तर आहे पहा. शिक्षण ही टिंबटिंब आहे. शिक्षण ही टिंबटिंब आहे. तर मित्रांनो ही काय द्विध्रुवात्मक प्रक्रिया आहे पहा. कशी द्विध्रुवात्मक प्रक्रिया आहे पहा. भाषा विज्ञान आणि गणितासारख्या विषयाचा अभ्यास टिंबटिंबमध्ये मोडतो. तर मित्रांनो हा शालेय कार्यक्रमामध्ये मोडतो. ऑप्शन क्रमांक 1 शालेय कार्यक्रम. शिक्षणामुळे व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. तर मित्रांनो व्यावसायिक शिक्षणामुळे व्यक्ती काय होईल स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते. पुढचा प्रश्न मित्रांनो शाळेचा परिसर कसा असावा? तर कसा असावा मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. बघा पहिलं, तिसरं आणि चौथं, पाचवं बरोबर आहे पहा. शाळेतील वातावरण बघा शांत आणि निरोगी खुलं असावं. शाळेजवळ हमर असता नसावा कारण त्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं. शाळेजवळ क्रीडांगण असलं पाहिजे. शाळेभोवती झाडं असली पाहिजे. ही याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे पहा. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथाची नावे का देऊ नये? नावे द्यावी की देऊ नये? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 द्यावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषयाची अधिक माहिती मिळवता येते आणि स्वयं अध्ययनास वाव मिळतो. पुढचा प्रश्न मित्रांनो शैक्षणिक समाजशास्त्राचा जनक कोण आहे? तर शैक्षणिक समाजशास्त्राचा जनक आहे बघा जॉर्ज पेन. कोणी? जॉर्ज पेन. पुढचा प्रश्न मित्रांनो तुम्ही एका शाळेचे मुख्याध्यापक आहात आणि एक शिक्षक आपलं अध्यापन कार्य व्यवस्थित करीत नाही हे आपल्याला माहीत झाली तर तुम्ही काय कराल? तर मित्रांनो तुम्ही काय कराल? त्याच्या वर्गाला अचानक भेट द्याल आणि त्याच्या कार्याची पाहणी करून आपण योग्य ते निर्णय घ्याल. बरोबर? चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या मते पद्धत अध्ययनासाठी सर्वोत्तम आहे पहा. कोणती पद्धत अध्ययनासाठी सर्वोत्तम पद्धत आहे? तर दृक्श्राव्य पद्धत याचं बरोबर उत्तर. आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजले या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? तर आबांनी स्वप्नीलला मांडीवर घेऊन औषध पाजलं या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे असं या ठिकाणी विचारलंय. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 केवळ वाक्य पहा. दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द लिहा. हरिण. हरिणला समानार्थी शब्द काय मित्रांनो? सारंग. ऑप्शन क्रमांक 2 सारंग याचं बरोबर उत्तर आहे पहा. खाली दिलेल्या शब्दामधील
एक अकारांत शब्द आहे तो कोणता आहे पहा. अकारांत शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा पाऊस हा शब्द मित्रांनो काय आहे, अकारांत आहे. लक्षात ठेवायचे पाऊस हा शब्द काय आहे, अकारांत शब्द आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो, खालील शब्द समूहाबद्दल योग्य शब्दाचा अर्थाचा पर्याय निवडायचा आहे पहा. स्वतःचा अभिमान असणारा. तर मित्रांनो स्वतःचा अभिमान असणाऱ्याला काय म्हणतात, स्वाभिमानी असं म्हणतात. लक्षात ठेवा, स्वाभिमानी. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो, ओळखा पटकन. हा शब्द या ठिकाणी शुद्ध आहे पहा. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. नपुसकलिंगी कोणता आहे, तर ते देऊळ. हे काय मित्रांनो, नपुसकलिंगी पहा. मी माझ्या मैत्रिणीला, काय प्रश्न, मी माझ्या मैत्रिणीला सुंदर पुस्तक वाचून दाखवत होते, ती मात्र डुलक्या घेत होती. मी मनात म्हटलं. तर काय म्हटलं, तर गाढवाला गुळाची चव काय, हे मनातल्या मनात म्हटलं पहा. तुमचे कल्याण हो या वाक्यामध्ये क्रियापदाचा कोणता अर्थ आहे पहा. तर विद्यार्थी याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, विद्यार्थी. नेक्स्ट पहा, रिकाम्या जागी खालील पर्यायापैकी कोणता अक्षर घातल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे पहा. तर बघा कार, कार म्हणजे गाडी नाही, याला या ठिकाणी विचारलंय कोणता शब्द घालायचा आहे. तर बघा ही कार याचं बरोबर उत्तर आहे पहा, ही कार. नेक्स्ट पहा, ए आईच्या पुढे स्वर आल्यास त्याचा आय होतो. तर संधीच्या या नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द तयार झाला आहे. तर बघा यापैकी ना याचं बरोबर उत्तर आहे वर्गामधील अध्यापन हे शास्त्र. वर्गातील अध्यापन हे शास्त्र आहे, तसेच ती एक टिंबटिंब आहे. तर तशीच मित्रांनो ती एक कला आहे पहा. भाषा लेखनातील चुका शोधण्यासाठी कोणत्या कसोटीचा वापर करतात. तर मित्रांनो नैदानिक, ऑप्शन क्रमांक 4, नैदानिक याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. प्रत्यक्ष नाटके पाहणे ही कोणत्या प्रकारचं साधन आहे. मित्रांनो प्रत्यक्ष नाटके पाहणे ही कोणत्या प्रकारचं साधन आहे. तर लक्षात ठेवा दृक्श्राव्य, ऑप्शन क्रमांक 2, दृक्श्राव्याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, वैचारिक तत्वे आणि सूत्रे यांच्या अंमलबजावणीमुळे कोणतं उद्दिष्ट साध्य होतं. तर आकलन याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आकलन. नेक्स्ट पहा, पत्रलेखनामधील कलो अ या अक्षराचा पूर्ण अर्थ काय होतो. तर मित्रांनो या अक्षराचा पूर्ण अर्थ होतो बघा कळावे लोभ असावा, याचं बरोबर आहे पहा. खालील वाक्याचा काळ ओळखा मित्रांनो, देवकी गीत गात आहे. तर मित्रांनो देवकी गीत गात आहे हा काय पहा, अपूर्ण वर्तमान काळी, अजून पूर्ण झालं का गीत चालूच आहे पहा. खालील वाक्याचं चालू वर्तमान काळी रूप लिहायचे पहा, त्याने अभ्यास केला. चालू वर्तमान काळी रूप आपलं काय होईल मित्रांनो, तो अभ्यास करीत आहे, हे झालं याचं चालू वर्तमान काळी. मीनाक्षी या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता होईल. तर मित्रांनो कोणता होईल, तर लक्षात ठेवा मीनाक्षीचा. तर जिचे डोळे माशासारखे आहेत ती, याचं बरोबर उत्तर आहे पहा. मीठ भाकर या शब्दाचा विग्रह कसा आहे. तर मीठ भाकर आणि तत्सम पदार्थ, याचं बरोबर उत्तर आहे पहा. हरणाच्या कानात वारे शिरले वाक्यामधील प्रयोग ओळखा पहा. हरणाच्या कानात वारे शिरले, तर मित्रांनो हे काय कर्तरी प्रयोग आहे. ती गाणे गाते या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे पहा. तसं कर्मक भावेचं काय पहा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. देशामध्ये पूर्वी जिथे दाट जंगले होती, बघा देशात पूर्वी जिथे दाट जंगली होती ते भाग उजाड बनले आहेत, वाक्याचा पर्याय ओळखा. तर हे काय मित्रांनो मिश्र वाक्य आहे पहा. वाक्प्रचार ओळखायचा आहे मित्रांनो, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. मी नियमितपणे अभ्यास करतो, हे काय मित्रांनो केवळ वाक्य, लक्षात ठेवा केवळ वाक्य. तू जबाबदारीने काम केले नाहीस, पुढील पर्यायामधून होकारार्थी वाक्य निवडायचं आहे पहा. बघा तू बेजबाबदारपणे काम केलेस, हे याचं होकारार्थी वाक्य झालं. नेक्स्ट मित्रांनो भ्रमर, काय प्रश्न या ठिकाणी पहा, हे कशाचं उदाहरण आहे. मित्रांनो भ्रमण हे कशाचं उदाहरण आहे, ते हे निरीक्षणाचं उदाहरण आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो किंडन गार्डन पद्धतीच्या अपहाराची संख्या किती असते. तर किती असते, 20 इतकी असते पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रात्यक्षिकांना शिक्षण प्रक्रियेमध्ये स्थान देण्याचं श्रेय टिंबटिंब असतं. तर याचं योग्य उत्तर आहे पहा रुसो यांना असतं पहा, लक्षात ठेवा. बघा प्रात्यक्षिकांना शिक्षण प्रक्रियेमध्ये स्थान देण्याचं श्रेय कसं असतं, रुसो यांना असतं. नेक्स्ट पहा, स्थूलातून सूक्ष्माकडे कोणत्या शिक्षण पद्धतीचं सूत्र आहे. मित्रांनो हे आगमन, याचं बरोबर उत्तर आहे पहा. विनिटेका प्लॅन टिंबटिंबला महत्त्व दिलं जातं.
मिनिटेका प्लॅनमध्ये कोणत्या प्लॅनना महत्त्व दिलं जातं? तर व्यक्तिमत्वास याचं बरोबर उत्तर आहे पहा. सुपरसॉनिक म्हणजे काय? काय प्रश्न आहे मित्रांनो? सुपरसॉनिक म्हणजे काय? तर लक्षात ठेवा, ध्वनीपेक्षाही अधिक वेगवान याचं योग्य उत्तर आहे पहा. डेसिबल हे टिंब मोजण्याचं एकक आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आवाजाची तीव्रता मोजण्याचं एकक आहे पहा. DNA रेणूच्या रचनेची प्रकृती कोणी तयार केली? तर लक्षात ठेवा, वॉटसन आणि क्रिकने ही तयार केली पहा. अमेबा हे कशाचं नाव आहे? अमेबा हे कशाचं नाव आहे? तर लक्षात ठेवा, एकपेशीय आदिजीवचं नाव आहे पहा. शेतकऱ्याचा मित्र असं कोणत्या प्राण्यास म्हटलं जातं? तर मित्रांनो, गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जातं पहा. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, कर्नाळा. तर हा अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं? तर बीडला मित्रांनो ओळखलं जातं पहा. रायगड जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला आपल्याला आढळत नाही? तर अजिंक्य तारा याचं योग्य उत्तर आहे पहा. लोणावळा खंडाळा ही थंड हवेचे हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ही मित्रांनो आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतात. महाराष्ट्रामधील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने आपल्याला माहिती आहेत कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुण्यामध्ये आपल्याला हे पाहावयास मिळतात. ज्वारी उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर ज्वारीच्या उत्पादनामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकाचं आहे पहा. यमुना चंबळ नदी खोऱ्यामध्ये शेळ्यांना टिंब म्हणतात. तर मित्रांनो काय म्हणतात? तर जमुना पारी असं म्हणतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे पहा, भारतातील पहिला ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्प रांची जवळ कोणत्या ठिकाणी सुरू झाला? तर कुठे सुरू झाला सांगा पटकन. तर मित्रांनो मुरी या ठिकाणी चालू झाला पहा. नेक्स्ट आहे पहा, जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये कोणतं उद्यान तयार करण्यात आलं आहे? तर संत ज्ञानेश्वर उद्यान हे तयार करण्यात आले पहा. निलगिरी पर्वतामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? दोडा बेट्टा याचं बरोबर उत्तर आहे पहा. मावळामध्ये आपली वतने कोण सांभाळत होतं? मावळामध्ये आपली वतनं कोण सांभाळत होतं? तर देशमुख मंडळी सांभाळत होते पहा. असाल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपे मध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये, आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये. लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल, तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचं नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.